बीड जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी झालंय। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। अद्यापही अधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा न केल्याने शेतकरी हताश झालेत। पंचनामे करून आम्हाला तात्काळ मदत करा, आमची दिवाळी दसरा कसा साजरा करायचा असा सवाल त्यांनी विचारला। येतोय का? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून धुवाधार पाऊस होत आहे आणि या पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याच नुकसान भरपाई आम्हाला मिळावी अशी आता शेतकऱ्यांकडून मागणी होताना पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे। विशेष पाहायला गेलं तर तूर, उडीद, मूग आणि सोयाबीन आणि विशेष कपाशी या पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याच्या हातातून हे आपले संपूर्ण पिकं जे आहे ते गेलेलं आहे। मी सध्याला शेतकऱ्यांच्या बांधावरती आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे। संपूर्ण तूर हे पीक आहे ते पाण्यामध्ये आहे आणि तुरीच्या पिकावरती करपा रोग पडून तूर जळताना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे हिरावून घेतल्याचं चित्र पाहायला मिळतोय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते। आमचं शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं करायचं, मुलाबाळांचं शिक्षण कसं करायचं, उदरनिर्वाह कसा भागवायचा अशी प्रचंड प्रमाणात आता अर्थहाक जे आहे ते शेतकऱ्यांकडून येताना पाहायला मिळत आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।